लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय गुरुदत्त चौठायर व मानकुली क्रीडानगरी मधून घरच्या होम ग्राउंडवर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय चौठायर व मानकुली संघाने घेतलेला आणि फलंदाजीसाठी सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला आमंत्रित केलेले. जाऊया आपण मैदानामध्ये सरपंच चषक 2021 भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेशी संलग्न असलेले चौठायर मानकुली बी संघ आयोजित पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जगदीश पाटील यांनी डिफेन्सिव्ह फटका केला. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ ओव्हर चेंडू अडवले आणि या सरपंच चषकाच्या खेळाला इथे सुरुवात झालेली आहे. वेलकम वीर तानाजी दापोडे न्यू 40+ संघाचे उत्कृष्ट खेळाडू दत्ता दशरथ पाटील. आपण व्यासपीठावर जायचं बघा, वेळ कमी घ्यायचं. वारंवार आपण प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग करायची नाहीये. खास करून आम्ही सर्वप्रथम आमच्या घरच्या संघासाठी सूचना देतोय, कारण की क्षेत्ररक्षण ते करतायत. कुठल्याही संघाला वेळेपेक्षा अधिक वेळ जर आपण घेतला तर आपल्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. दत्तादा पाटील आपण यायचं आहे मंचावर. सुजी त्यांच्यासाठी हा चेंडू होता. बॅटची आतली कडा लागली होती. चेंडू शॉट फाईन लेगवर रमाकांत केनी यांनी उचलले. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेनी संघाच्या फलकावर 2 धावा लावलेल्या आहेत. प्रमोद भोईर यांनी पहिले 2 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. चांगली सुरुवात आहे. ओव्हर द विकेटनी षटकातील तिसरा चेंडू सुजित यांच्यासाठी. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. मिड विकेटवर नंदू माली याच्याकडे चेंडूला उचलले. चौथ्या चेंडूवर एक सिंगल. देवानंद भोईर आहे. निश्चितच देवानंद भोईर आणि नंदू माली यांची जर बॉडी लँग्वेज बघितली तर दोन्ही एकसारखेच खेळाडू. नंदू मात्र आपण पाहतोय डीप लॉंग ऑन. हा 5वा चेंडू फुल टॉस होता. चेंडूला दिशा दिलेली आहे. डीप मिड विकेट सीमारेषेकडे चेंडू 4 धावांसाठी या स्पर्धेतील आणि या डावातील पहिला चौकार येतोय सुजित याच्या बॅटमधून. धावसंख्या 7 वर पोहोचलेली आहे. जगदीश यांनी 3 चेंडूंचा सामना केलाय. 2 या धावसंख्येवर सुजित खेळतो 5 वर 2 चेंडूमध्ये. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज प्रमोद भोईर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता आणि चेंडूच्या समोर आता नंदू माली आहेत. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि ते फलंदाज धावचित बाद. जगदीश पाटील हे धावचित बाद झाले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेले आणि 1-8 1-9 धावा. कारण की सुजित खेळतात 7 वर. 3 चेंडूमध्ये 1 चौकार, 1 सिंगल आणि दुहेरी. त्यानंतर जगदीशाने 3 चेंडूचा सामना केला. 2 एकेरी अशा 2 धाव्यावर वेलकम श्रीकृष्ण नामदेव माली मानकुली ग्रामपंचायत माजी सरपंच आणि आमच्या चौठायर मानकुली 40+ बी संघाचे खेळाडू. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
नव्याने आलेले फलंदाज पद्मनाथ. बघूया दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ज्ञानेश्वर माली यानं पाचारण केले. बघा घरच्या खेळपट्टीवर या सरपंच चषकाच्या माध्यमातून आज ज्ञानेश्वर माली यानं संधी दिलेली आहे. संघनायका प्रमोददादा भोईर. बघूया ज्ञानेश्वर माली सांघिक दुसरे षटक हाताळण्यासाठी संघाचे संघनायक ज्ञानेश्वर माली यांना मात्र इथं पाचारण केले. त्यांच्या समोर फलंदाज असेल तो सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचा पद्मनाथ. आणि पहिले चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळले होते पद्मनाथ आणि चौकारांनी आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. निश्चितच पहिला चेंडू टाकलेला बऱ्याच दिवसातून या घरच्या खेळपट्टीवर ज्ञानेश्वर माली यांच्यावर जिम्मेदारी दिलेली आहे. षटक हाताळण्यासाठी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आपण पाहतोय. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 13. षटकातील पुढील चेंडू इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सत्यवान माली यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण झालेले. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बॅकवर्ड शॉर्ट लेग म्हणून चेंडू उचलला होता. धावसंख्या पोहोचलेली ती 14 वर. ज्ञानेश्वर माली षटकातील तिसरा चेंडू घेऊन इथे हा चेंडू खराब आहे आणि पंचांनी नो बॉल घोषित केलेले. धावसंख्या 15. पहिला चेंडू अतिरिक्त ज्ञानेश्वर माली यांच्याकडून आलेले आणि हा पुढील चेंडू फ्री हिट असेल म्हणजे फलंदाजासाठी परवाने असेल. वेलकम तानाजी माली, रणजित माली सर्वांनी व्यासपीठावर द्यायचे. फ्री हिट चेंडू फुटस होता मात्र आवाजाचा समाचार घेता आला नाही. गली क्षेत्रामधून चेंडू शॉट थर्डमॅन सीमारेषेकडे ट्रॅव्हल होते. बघूया दुसरी धाव घेण्याचा मनसुबा होता. 2 धाव पुढे गेले. त्यांनी तिसऱ्या धावीचा प्रयत्न केला होता. मला वाटतं धावसंख्या 17 झालेली आहे. वेलकम बिंदास माली, तानाजी भोईर सर्व संघाच्या संघनायकांनी आपल्या खेळाडूंची लिस्ट आमच्याकडे द्यायचे. धन्यवाद. अतिशय चांगला चेंडू होता. बघा सुजित यांना ऑनसाईडला फटका केलाच होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. यष्टीरक्षक प्रभाकर याच्या हातामध्ये चेंडू निर्धावच्या स्वरूपात विसावतोय. ज्ञानेश्वर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी ओव्हर द विकेट फुल टॉस. नंदू मालीकडून चांगले क्षेत्ररक्षण होते मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप सुरेख आहे. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 19. प्रमोद भोईर यांनी धावा खर्च केल्या होत्या 9. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात आहे. इथे खराब चेंडू म्हणता येईल. डीप विकेटवरून चेंडूला उचलले कालराम माली यांनी. प्रभाकर यांच्याकडून चांगल्या चेंडूला कलेक्ट केलं होतं. 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर सचिन स्पोर्ट पूर्ण संघ 1-21 या धावसंख्येवर पोहोचलेले. ज्ञानेश्वर माली यांनी 12 धावा खर्च केले दुसऱ्या षटकामध्ये. प्रमोद भोईर यांनी धावा खर्च केले होते पहिल्या षटकामध्ये 9. अशा 2 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या फलकावर 1-21. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सरपंच चषक 2021 मध्ये माणकुले गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौभाग्यवती सविता शरद केनी यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन. त्यांच्या समवेत माणकुले ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अविनाश माली, माजी सदस्य अशोकदादा केनी, त्यानंतर समाजसेवक सुधाकर माली, संदीप माली, समाजसेवक शरदजी केनी, त्यानंतर आमचे गणेशदादा केनी, त्यानंतर श्रीकृष्ण माली, तानाजी माली, रणजित माली, रणजित केनी, प्रशांत केनी, परेश केनी, तकदीर माली, जयवन माली, बिंदास माली, किशोर माली, विशाल माली, केतन माली, रविदादा पाटील, आमचे सुनीला शेलके सर, वेलकम. रुपेश माली, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सरपंच चषक 2021-22 हे स्पर्धेचं आयोजन आपण पाहणार आहोत. चला 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालेले. नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सचिन स्पोर्ट पूर्ण संघ 1-21 या धावसंख्येवर पोहोचलेले. सांघिक तिसरे षटक घेऊन गोलंदाज येतील देवानंद भोईर. गोलंदाज देवानंद ओव्हर द विकेट. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पद्मनाथ त्याच्यासाठी फटका फसले. चेंडू हवेमध्ये पाहूया मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला उचलले आणि ते चेंडू मात्र कलेक्ट करता आला नव्हता. मात्र सुजित पाटील यांनी आपली विकेट इथे दिलेली आहे. 2 धाव पूर्ण केल्या होत्या. धावसंख्या 23 या आकड्यावर पोहोचलेली आहे. दोन बाद 23 धावा. अजूनही पहिल्या डावातील 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे टॉस बॉक्स आपण पाहतात. विंदोली गावचे नामांकित उद्योजक RK बिल्डर चे प्रोप्रायटर यांचे पिताश्रीच्या नावाने आपण टॉस बॉक्स इथे पाहतोय. वेलकम सुधीर भाऊ उतेकर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हरीश येतोय. स्ट्राईक वर असेल पद्मनाथ. गोलंदाज तयार देवानंद भोईर. अतिशय चांगला चेंडू होता. अंतराचा फटका खेळलेत. बघूया इष्टरक्षक प्रभाकर चेंडू कलेक्ट करतोय. 2 धावा आलेले आहेत. धावसंख्या 25 वर पोहोचलेली आहे. आतापर्यंत 14 चेंडूंचा खेळ पूर्ण झाले. त्यामध्ये 2 चौकार आलेले आहेत. धावसंख्या 25 वर पोहोचलेली आहे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता. शॉट थर्डमॅन रिजनवर जयवंत पाटील उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण, तितकी सुरेख फेकी. एकच धाव येईल. धावसंख्या पोहोचते ती 26 वर. निश्चितच सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचे खेळाडू बजरंग पाटील सध्या गोवा टूरवर आहेत आणि तेथून स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहेत. त्यांनी आपल्या घरच्या लाडक्या संघाला आणि स्पर्धेच्या आयोजनाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद बजरंग पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुजित यांच्यासाठी हा चेंडू. तिच्यात हरेश चांगले क्षेत्ररक्षण होते. प्रमोद भोईर यांच्याकडून सिंगलनी धावसंख्या 27 या आकड्यावर पाहायला मिळते. एका धावेने हरेश यांनी आपलं खातं अकाउंट ओपन केलेले. बाद होण्यापूर्वी जगदीश यांनी 2 धावांचे योगदान दिलं. सुजित यांनी 13
तर पद्मनाथ खेळतोय डावर, हरेश एका धावेवर. ते मात्र मोठा फटका खेळले बघूया. आणि या स्पर्धेतील पहिला षटकार इथे पद्मनाथाच्या बॅट मधून. सदतीस धावा. बघूया थोडस फिल्डिंग मध्ये बदल पाहायला मिळेल, कारण की 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि नंदू माली यांना मात्र विरोधन यांच्या जागेवर अदलाबदली केली. संतोष केनी देखील तिसऱ्या सलकामध्ये आहेत. रमाकांत केनी यांना आपण पाहतोय शॉट थर्डमॅन डिझाईनवर. आणि शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी. 37 धावसंख्या. गोलंदाज प्रभाकर. इथे देखील फटका चांगला आहे. बघूया क्षेत्ररक्षक नंदू माली यांच्या डोक्याच्या वरून एका टप्प्याने चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार जातोय. धावसंख्या 41 वर पोहोचलेली आहे.
40+ धावा झालेत. बघा जर हा चेंडू मॅच बॉल जर आला नाही तर आपल्याला नवीन चेंडू घ्यावा लागेल. आम्ही मॅच सुरू होण्याआधीच सूचना पोहोचवली होती की पहिल्या सामन्यासाठी आपल्याकडे नवीन जुने चेंडू उपलब्ध नाही आहेत. चेंडू फुटला, खराब झाला, हरवला तर आपल्याला नवीन चेंडू दिला जाईल. धावसंख्या 41. प्रभाकर याच्या गोलंदाजीचं आपण विश्लेषण पाहिलं तर पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर सलग 2 चेंडूवर 2 चौकार. निश्चित वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये ज्या 9, दुसऱ्यामध्ये 12, तिसऱ्यामध्ये 12 आणि शेवटच्या मध्ये कुठेतरी कमी धावा प्रभाकर याच्या येतील. सुरुवात चांगली केली होती. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले होते, मात्र त्यानंतर 2 चेंडूवर सलग 2 चौकार आलेले आहेत. म्हणूनच क्रिकेटला निश्चितचा खेळ म्हटला जातोय. 3 बाद 41. षटकातील 5वा चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूला ऑन साईडला खेळले. बघूया 2 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात. चांगले क्षेत्ररक्षण दुर्योधन धुमाल आणि कालराम दादा माले यांच्याकडून. 2 धावा पूर्ण केले. धावसंख्या झाली ती 43. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू असेल. कामतगर आणि काल्हेर संघाचे संघनायक आपण या. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी प्रभाकर राऊंड द विकेट. फलंदाज हेमंत मिटकर यांच्यासाठी चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, खाली क्षेत्र होतं. डीप मिड विकेटवर चेंडू स्वतः यष्टीरक्षक प्रमोद भोईर यांनी उचलले आणि ते 2 धावा पूर्ण केले. तिसऱ्या धावेसाठी बघूया पंच काय निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आमचे सिनियर पंच सूर्यकांत मोरे सर मैदानामध्ये वेलकम. सुनीलजी भोईर, नंदकिशोर खारबाव ए या संघाचे माजी संघनायक. जॉली स्पोर्ट कामतगार संघाचे संघनायक विनोदजी काटेकर टॉस बॉक्सकडे येत आहेत. चला बंदऱ्यावरती काल्हेर सर, हे चेंडूवर धावा किती, 2 का 3 आम्हाला निर्णय कळवायचा आहे. मोरे सर, या चेंडूवर धावा किती, 2 ना. धन्यवाद. धावसंख्या झाली होती 45. विजयासाठी 46 धावांचं लक्ष्य असेल. सचिन स्पोर्ट पूर्ण. चला मंचावर उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचंय. आमच्या मानकुली गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौभाग्यवती सविता शरद केनी तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अविनाश माली यांच्या शुभ हस्ते आपण सरपंच चषकाच्या दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे यांच्या नावाने आपण सरपंच चषक 20-21-22 टॉस बॉक्स पाहतोय. आमच्या मानकुली गावचे विद्यमान सरपंच सविता शरद केनी तसेच विद्यमान सदस्य काल्हेर संघाचे संघनायक आवाज देतील. हेड असं म्हणणं आहे, बघूया. आणि टेल आलेले अगेन्स्ट आलेले जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या बाजूने नाणेफेक लागलेले. मान्यवरांचे खूप खूप आभार. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण थोड्या चर्चा करूया. आपण मान्यवर कक्षामध्ये जायचंय. मान्यवर कक्षाची शोभावरची विनोदजी काटेकर साहेब, आपण नाणेफेक जिंकले. सर्वप्रथम आपला निर्णय काय? क्षेत्ररक्षण करण्यात. क्षेत्ररक्षण करताय. कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन नियोजन? आमचे नवनिर्वाचित सरपंच सौभाग्यवती सविता शरद केनी यांच्या नावाने आम्ही आयोजन केलेले आहे. अगदी कमी वेळामध्ये हे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. अतिशय सुंदर आयोजन आहे आणि खेळायला चांगला ग्राउंड आहे. जर मजा येईल खेळायला. किती धावांचं लक्ष द्यायला या संघानं
आपण प्रथम स्पर्धा खेळलो त्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेले या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. आपला संपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उतरलेला आहे. ओके. प्रेक्षकांना चांगला सामना पाहायला मिळेल. अतिशय चांगला. आपल्या संघाला विजयासाठी शुभेच्छा आहेत. संतोष पाटील साहेब, आपण नाणेफेक करलात, प्रथम फलंदाजी करायची, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50 धावा करण्याचा प्रयास असेल. आज आपण स्वतः देखील आहेत, बऱ्याच दिवसातून आपण प्ले 11 मध्ये आहेत. कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन? चौथा हिरवा स्पोर्टी प्लस मानकोली सरपंच चषक हे सुसज्ज असं आयोजन आहे आणि नियोजन आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व चौथा हिरवा मानकोली 40 प्लसचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. तर मित्रांनो बघा, दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक झालेली आहे आणि टॉस बॉक्स मधून न्यूज आहे, नाणेफेक जिंकले जॉली स्पोर्ट कामतगर संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेले आणि फलंदाजीसाठी बंद्रामारुती काल्हेर संघाला आमंत्रित केलेले आहे. जाऊया समोरच्या कक्षामध्ये, तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समोरचक सुनील शेळके सर. हॅलो, धन्यवाद काडामकडी सर. चौथा हिरवा स्पोर्ट्स आयोजित सरपंच चषक 2021 आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस उद्घाटन सोहळा पार पडलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर निश्चितच फार उशिराने आजचं हे शेड्यूल सुरू झालंय आणि या आजच्या दिवसातील पहिला सामना मित्रांनो, पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंती आपण पाहिलं निश्चितच प्रथम फलंदाजी करत असताना सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघाने धावफलक लावलेले आहेत 45 धावा आणि 46 धावांचा लक्ष्याचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत आणि निश्चितच आमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. एकविरा स्पोर्ट्स मानकोली, ज्ञानदेव स्पोर्ट्स मानकोली, गुरुदत्त स्पोर्ट्स मानकोली, चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली, चौथा हिरवा 40+A, चौथा हिरवा 40+B आणि संतोष स्मृती मानकोली या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हे भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. स्पर्धेचा निश्चितच आजचा पहिला दिवस आणि चला, शेवटच्या चेंडूवर 2 धावा होत्या, निश्चितच हे मान्य झालेले आहे आणि शेवटच्या चेंडूवर जर 2 धावा असतील तर ज्ञानेश्वर मुकादम सर हे टार्गेट कितीचं असेल? येस, 45 धावा धावफलकावर लागल्या. 46चं टार्गेट इथे मात्र समोर ठेवलेलं आहे चौथा हिरवा मानकोली ए संघाच्या आणि अगदी अल्पावधीतच या दुसऱ्या सत्राला मित्रांनो इथे मात्र सुरुवात होणार आहे. आजच्या दिवसातील खरं तर पहिला सामना आहे, खूप उशिराने इथे मात्र हे शेड्यूल सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि निश्चितच मानकोली गावामध्ये एक दुःखद घटना तिकडे मात्र झाली आणि त्याचे पडसाद या स्पर्धेच्या निश्चितच पहिल्या दिवसावर पडलेले आपल्याला पाहायला मिळाले. परंतु ही स्पर्धा आता इथनं मात्र सुरुवात या स्पर्धेला झालेली आहे. आजच्या दिवसामध्ये निश्चितच इतक्या लढती आपल्याला कव्हर करायचे, त्या अनुषंगाने वेळेच्या बाबतीत सहकार्य सर्वांचं मिळणं खरं तर फार गरजेचं आहे आणि पंचाने विनंती असेल वेळेच्या बाबतीत निश्चितच प्रत्येक वेळेस आपण कटाक्ष आणि गांभीर्य आपलंही असू द्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेस आपण सूचित करायचं आहे कर्णधार आणि त्याच्या इतर संघ सहकार्यांना. आजच्या या पहिल्या दिवशी निश्चितच पंच म्हणून कामगिरी करताना आमचे सूर्यकांत मोरे सर, त्यांच्या साथीने गोरखजी पाटील सर आणि हरीश परमार, यस, असे हे 3 अनुभवी पंच मित्रांनो आपण इकडे यानंतर आजच्या दिवसभरामध्ये अनुभवणार आहोत. आणि पहिला सामना यामुळे चेंडू जर हरवला, 8वा फुटला, अथवा गहाळ झाला तर निश्चितच नवीन चेंडू इथे मात्र तुम्हाला देण्यात येईल.
आणि भिवंडी क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटची पंढरी म्हणून भिवंडीला उल्लेखलं जातं. आणि भिवंडीचे स्वतः निश्चितच या तालुक्यातील असोसिएशनचे काही नियम राखीव आहेत. त्यामधील एक नियम आपल्याला सर्वांना सुपरिचित आहे. दोन्ही निश्चितच स्ट्रायकिंगनी जर प्रयत्न झाला, दोन्ही स्ट्रायकर्सनी जर जागा सोडली तर ती धाव इथे मात्र कंप्लीट देण्यात येते, ती धाव पूर्ण मानली जाते. आणि हे आपला सर्वांना भाऊश्रुत आहे. या दुसऱ्या सत्राला लगेचच इथे मात्र सुरुवात होईल. सचिन स्पोर्ट्स पूर्णाकडून प्रथम गोलंदाजीसाठी क्रमांक 1 षटक स्वतः संघ कर्णधार मला वाटतं दीपक म्हात्रे गोलंदाजी मार्कवर स्वतःला तयार करताना आपण इथे मात्र पाहत आहोत. 46 धावांचा लक्ष्याचा इथे पाठलाग करायचा आहे चौथा हिरवा माणकोली ए ह्या संघाला. आणि 46 धावा म्हटल्या तर निश्चितच चांगलं आव्हान इथे मात्र सेट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि पाहायचे कशा पद्धतीने याचा पाठलाग इथे मात्र करता येईल. होम कंडिशन्स आहेत, होम ग्राउंड आहेत आणि होम क्राऊड आहे. याच्या अंडर खेळताना आपण प्रमोद आणि कारिराम या दोन फलंदाजांना पाहू शकाल. द गेम इज ऑल सेट. पहिला चेंडू स्टेप आउट होऊन बॉलरच्या डोक्यावरून अगदी इथे मात्र काढलेला आहे. पहिला चेंडू आणि पहिला अप्रतिम फटका, दर्जेदार चौकार. इथे मात्र चांगली देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवर एक चौकार आलेला दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रमोद भोईर मिस्टर परफेक्ट म्हणून ज्याला इथे मात्र उल्लेखलं जातं. आणि मित्रांनो, या अगोदर बऱ्याचदा बोलत असताना मी बोलतोय की एखादं संबोधन, एखादं नाव जर तुम्हाला मिळत असेल तर त्या दृष्टिकोनातून तुमची कामगिरी अगोदर तिकडे झालेली असते तरच तुम्हाला त्या पद्धतीने ते मात्र बोललं जातं. मिस्टर परफेक्ट म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. पहिला चौकार आला, यावेळी स्टेप आउट झाले तर चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये. दुसऱ्या वेळेस इथे मात्र गफलत होते. अतिघाई संकटात नाही असं म्हणतात. तिसरीसाठी येतील का पाहायचंय. स्ट्रायकिंग एंडला निश्चितच प्रमोद भोईर राहणं फार गरजेचं आहे. 2 पूर्ण तिसरीसाठी यावेळेस निघालेत. 3 धावा दरम्यान इकडे कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 धाबेने धावफलक 3 ने वाढते 7 पर्यंत जाऊन पोहोचतो. सरासरीचा विचार केला तर प्रेमनाथ निश्चितच 11.50 ची सरासरी इथे मात्र ठेवायची. आणि पहिल्या 2 चेंडूंवर 7 धाबा इथे आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात दरम्यान इथे चौथा हिरवा माणकोली ए संघाची आपण पाहतो. गोलंदाज दीपा मात्र पुन्हा एकदा तयार असतील. यावेळी 6 चेंडू आहे. उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू पंच निश्चितच आमच्याकडे वळलेत. आणि सकाळचं सत्र खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकत नाही, कारण 12:20 आता भारतीय प्रमाण वेळेनुसार झालेली आहेत. दुपार निश्चितच मित्रांनो इथे मात्र प्रारंभ झाली आहे. वाईट बॉल आला. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दिले क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस अप्रतिम झेल आणि फलंदाज काळीराम माळी फेल.
मित्रांनो, क्रिकेट म्हणजे फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी नसतं. क्रिकेट म्हणजे क्षेत्ररक्षण सुद्धा असतं आणि या क्षेत्ररक्षणाला अधिकचं महत्त्व देणं फार गरजेचं आहे. अलीकडचं क्रिकेट निश्चितच व्यावसायिक झालं आहे आणि ग्रामीण क्रिकेटला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली, ग्लॅमर प्राप्त झालं आहे आणि म्हणून यावेळेस मोठी मोठी जे टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारे संघ आहेत त्यांच्याकडून फिल्डिंगसाठी एक्स्ट्रा सेशन्स तिकडे मात्र घेतले जातात आणि त्याला महत्त्व का दिलं जातं याचं प्रत्युत्तर निश्चितच मैदानामध्ये आपल्याला या क्षेत्ररक्षकांनी दिलेलं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळून काढले आहेत. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्या डोक्यावरून चेंडू जातोय आणि बॅकअप चांगलं येते. दरम्यान पद्मनाथ आपण पाहतोय निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं. 2 धावा इकडे अंकित केल्या जातील. 2 धावांनी धावफलक 2ने वाढत असताना 14 धावा यावेळेस धावफलकावर आपण पाहतोय. निश्चितच 11.50ची सरासरी गाठायची होती ना, आतापर्यंत 14 धावा धावफलकावर आलेले आहेत. चांगली फलंदाजी दरम्यान राहिलेली आहे प्रमोद भोईर नावाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. दीपाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. षटकातील अंतिम चेंडू, काय प्लेसमेंट आहे, अप्रतिम दर्जेदार चौकार. व्हॉट अ ग्रेट शॉट. हे 1 क्वालिटीचं चौकार मित्रांनो आपण पाहतोय. यस, 4 रन्स.
तर निश्चितच रौद्र रूप धारण करू शकतो. त्याने ते करून दाखवलेलं आहे आणि इथे करावं लागेल. इथे ही गती कमी केली, गती परिवर्तन असलेलं आपण निश्चितच पाहिलं. आणि आता काय करावं हा फार मोठा प्रश्न दुर्योधन धुमाळ याच्या समोर इथे मात्र पडलेला आहे. व्हॉट टू डू, आता काय करायचं आहे? पाहायचं आहे दुसरा पर्याय काही नाही. आपण फलंदाजीसाठी गेलेले आहात, चेंडू पळीचा संपर्क लावा आणि एखादा मोठा फटका दाखवा. स्टेप आउट झाले, यावेळेस आगळा वेगळा प्रयत्न आपण पाहतोय. संकट जर आली तर निश्चितच ती आपल्या पाठी धावत असतात, दाही दिशांनी येत असतात. आता ज्या नियमाची आठवण आपण अगोदर प्रतिस्पर्धी संघाला करून दिली तोच नियम आपल्यासाठी सुद्धा लागू झाला. एक धावकडे धावपलकर अंकित झाली आणि एका धावेने धावपलक निश्चितच पहिल्या षटकाअंती जे 18वर होतं ते आता फक्त आणि फक्त 22वर जाऊन पोहोचलेले आहे असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या आणि त्याच्या 25% ही धावा इथे मात्र या षटकामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. खरं तर क्रिकेट हे अनेक रंग दाखवत असतो आणि त्यातील हा एक रंग दुर्योधन धुमाळ याला बेरंग करणारा आपण पाहायचं. यानंतर कशा पद्धतीने फलंदाजी दुर्योधन याची इथे मात्र होईल. क्रमांक 3चं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज तयार असतील. पद्मनाथ क्रमांक 3चं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपण यानंतर पाहणार आहात. 22 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही आपण विचार केला तर मला असं वाटतं 24 धावांची यानंतर गरज असेल. 12.00 ची धावगती राखावी लागेल. हे षटक फार महत्वाचं आहे. खरं तर दोन्ही संघासाठी महत्वाचं आहे. तितकंच महत्वाचं चौथा हिरवा माणकोली ए संघासाठी आहे तर तितकंच महत्वाचं सचिन स्पोर्ट्स पूर्णा या संघासाठी आहे. या षटकामध्ये निश्चितच मला असं वाटतं 10-12 जर धावा आल्या तर हा सामना एक अतिशय रंगतदार अवस्थेला गेलेला आपण निश्चितच पाहू शकता. पाहायचे हे षटक कशा पद्धतीने हाताळतात पद्मनाथ नावाचे हे गोलंदाज. तिसऱ्या षटकाला जोपर्यंत मित्रांनो सुरुवात होते तोपर्यंत जाऊया. अभिला एक सुरेल संगीत ऐकवण्याची संधी देऊया. क्रमांक 3 साठी गोलंदाज तयार असेल पद्मनाथ. यावेळेस पुन्हा एकदा दुर्योधन याला स्ट्राईकवर आपण पाहणार आहात. पाहायचंय आता गेम प्लॅन यानंतर कसा असणार आहे. अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन जी गरज आहे ती गरज निश्चितच पूर्ण करता येते का इथे मात्र ह्या दोन्ही फलंदाजांना आपल्याला पाहायचं एक क्षेत्ररक्षण बदलवलं जाते. चला गोलंदाज सुरुवात करा. पहिला चेंडू यावेळेस उजव्या यष्टीच्या फार बाहेर आहे आणि निश्चितच सुटकेचा निश्वास दुर्योधन धुमाळ याने सोडलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण फार निश्चितच आग्रही होते त्या वाईटसाठी. यावेळेस चांगलं कनेक्शन आपण पाहतोय. चौकार जातो का पाहायचा. एक पूर्ण असेल. दुसरीसाठी इथे मात्र पोहोचणं फार जिकरीचं झालंय. 2 धावा यावेळेस पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावपलकावर 2 अंकित केल्यातही जातील आणि 25 धावा धावपलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. या षटकाचा विचार केला आतापर्यंत एका चेंडूमध्ये 3 धावा झाल्या आहेत. हे षटक मोठं करण्याची संधी आहे. गोलंदाज तयार. इथे फटका मिस टायमिंग आहे. 1 धाव तर निश्चित असेल. दुसरीसाठी जातील का हे पाहायचं आहे. दुर्योधन आपण पाहतो निश्चितच बॅकफुटला आहेत आणि यावेळेस सरेंडर. 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी धावबादच्या रूपाने बाद. धन्यवाद. क्रमांक 4च्या जागेवर नवीन फलंदाज इथे मात्र आपण पाहू शकाल देवानंद भोईर याला पाहायचंय. धावपलक जर आपण पाहिलं तर धावपलकावर धावा झालेले आहेत
26-26 आणि 46 धावांचा पाठलाग आहे. खरं तर 20 धावा यानंतर कुठून काढाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी आणि यासाठी निश्चितच 10 चेंडूंचा काही शेष आहे. 200च्या स्ट्राईक रेटने धावा बनवायचे आहेत आणि फार मोठं धावफलक आहे असं नाही आहे. हे गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगण माणकोलीचं आहे आणि ही जी खेळपट्टी आहे ती फलंदाजांना साथ देणारी असते. फलंदाजीसाठी नंदनवन ठरलेली आहे. इथे कितीही जरी धावफलकावर लागल्या तरी त्या चेस होऊ शकतात, परंतु त्या कराव्या लागतात मित्रांनो. गोलंदाज तयार. यस, चला अधिकचा वेळ गोलंदाज आपण घेऊ नका, विनंती असेल. यावेळी चेंडूपैचा संपर्क नाही. डाव्या एसटीच्या निश्चितच फार बाहेरचा हा चेंडू आणि एक धाव इथे मात्र देऊन जाईल. अशा धावांचं निश्चितच स्वागत केलं जाईल चौथा हिरवा माणकोली ए संघाकडून, कारण कोणतीही मेहनत नसताना ह्या धावा मिळत असतात. यावेळेस शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे एक धाव मिळाली. खरं तर फुलटॉस होता, जोराने प्रहार करण्याचा कोणताही प्रयत्न नाही, फक्त आणि फक्त चेंडूपैचा संपर्क करण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव दरम्यान आलेली आपण पाहतो. 28 धावा यावेळेस धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार असतील. गणपतजी भोईर आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. शिवसेना शाखा प्रमुख कशळी, आपणास विनंती आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. एक पूर्ण असतील दुसरीसाठी जातील का पाहायचंय. यावेळेस थांबवले आणि लाऊड अपील दरम्यान केली जाते, पंच सहमत नाहीत. आणि यावेळेस फलंदाजाला इथे मात्र बाद घोषित केलेले आहे. पंचांच्या मनामध्ये निश्चितच काहीतरी डाऊट्स होते आणि बॅट्समन बरोबर त्यांनी निश्चितच क्षेत्ररक्षकाबरोबर चर्चा केली आणि यानंतर अंतिमतः हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. देवानंद भोईर आले मैदानात कसे आणि पुन्हा कसे मागे जातात हा फार मोठा प्रश्न आहे. आले कसे आणि गेले कसे. बाद व्हावं लागलं. खरं तर अधिक चांगली धावगती त्यांनी ठेवणं गरजेची होती आणि यावेळेस फलंदाज बाद होऊन मैदानातून बाहेर जाताना आपण पाहतो. धावफलक आहे 29. सबको मालूम है और सबको खबर हो गई. नवीन फलंदाज सत्यवान याला आपण पाहू शकता प्रमोदच्या साथीने. आता मात्र लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाच्या अंतीपर्यंत धावफलकावर जर 35 पर्यंत धावा असतील, या षटकाच्या अंतीपर्यंत धावफलक जर 35 पर्यंत गेलं तर निश्चितच अंतिम षटकामध्ये एक फार मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळेल आणि या सामन्यात विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण फलंदाजी करणारा संघ पाहू शकतो. 35च्या आतमध्ये जर इथं मात्र रोखलं या षटकामध्ये तर निश्चितच शेवटचं षटक फार चुरशीचं राहील. गोलंदाज तयार असेल यावेळेस पुन्हा एकदा क्रमांक 3 साठी पद्मनाथ. यावेळेसचा भरधाव वेगाने चेंडू हाताळला गेलेला आहे. गोलंदाज चतुर आहे. फलंदाजाचा स्टान्स बघून इथे मात्र गोलंदाजी करत असतो. कशा पद्धतीने फलंदाज उभा राहतो, बॅट लिफ्ट त्याची कशी आहे, कशा पद्धतीने पकडतो, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. गोलंदाज तयार. शॉर्ट पिचिंग आहे. यावेळेस फक्त आणि फक्त अंदाधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला गेला. अतिशय महत्वाचे हे 2 चेंडू दरम्यान इथे मात्र मिस आउट झालेले आहेत सत्यवान नावाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. 29 धावा धावफलकावर लागलेले आहेत. यावेळेस समीकरण आमच्यापर्यंत पोहोचेल. व्हॉट इज द इक्वेशन. 6 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकली होती, क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर गोलंदाजी तितकी खरं तर चांगली राहिली नव्हती. एक फक्त गोलंदाज प्रमोद भोईर याला आपण पाहिलं ज्याने फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याने हाताळलं होतं. त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने खरं तर 12 धावा इथे मात्र खर्च केल्या आणि धावफलकाला 45 पर्यंत जाण्याची मुभा दिली आणि ह्या 45 धावा निश्चितच त्यानंतर बॅटमधून आपल्याला कुठून काढणं गरजेचं असताना दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी तितकी चांगली राहिली नाही. फक्त आणि फक्त प्रमोद भोईर असा एक फलंदाज आहे ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत चांगले फटके आपण पाहिले. 3 चौकार जे आतापर्यंत या सत्रामध्ये आलेले आहेत ते 3ही चौकार प्रमोद भोईर याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. काळीराम व्यक्तिगत 0वर आउट झाले. दुर्योधन व्यक्तिगतरित्या 6 धावा धावफलकावर त्यांनी जोडल्या. आता मात्र 6 चेंडू आणि
17 धावा असं समीकरण मैदानामध्ये आहे. दोन मोठे फटके सुरुवातीच्या दोन चेंडूंवर येणं फार गरजेचं आहे. 17 धावा, 6 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण. चला गोलंदाजी मार्कवर क्रमांक 4 साठी तयार असतील राकेश टावरे. 6 चेंडू 17 धावा. चला चला यस पहिला चेंडू स्टेप आउट होऊन खेळून काढलाय पाहिजे. एक पूर्ण असेल, दुसरीसाठी जातील, तिसरीसाठी पण यावं लागेल. खरं तर पाहिजे 2 पूर्ण होतात का? यावेळेस 2 धावा पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि यानंतर आपण पाहू शकाल 5 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानामध्ये उरत आहे. एक मोठा फटका खरं तर फार गरजेचा आहे, परंतु तो येईल कोणाच्या बॅटमधून? कारण वाऱ्याचा वेग जर आपण पाहिला तर निश्चितच उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध सध्या हवेचा वेग आपण पाहतोय, परंतु ते रिस्क उठवावं लागेल. पाच चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानामध्ये उरलंय. गोलंदाज राकेश टावरे गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा तयार असतील. यावेळेस प्रमोद भोईर फलंदाजीसाठी अवेलेबल आहेत. इथे स्टेप आउट झाले. टॅप शॉट आपण पाहतोय. पायचा एक पूर्ण असेल, दुसरीसाठी जातील. थ्रो कोणत्या एंडला आहे तो? तिसरीसाठीही ते मात्र जावं लागेल. पायचं मैदान सोडतात का? यस, यावेळेस पाहायचंय आपण 2 धावा तर पूर्ण आहे. तिसरीसाठी जातात का पाहायचंय. फलंदाजाला बाद निश्चितच पंचांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. फलंदाजाला बाद केलं नाही. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे काही नियम आहेत आणि त्या आधारावर निश्चितच या स्पर्धा खेळवल्या जातात. पंचांबरोबर निश्चितच वाद घालू नका. सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघ 2 धावांची पेनल्टी. येस, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय निश्चितच नेहमी राहिलेला आहे आणि याही वेळेस तो राहावा. चला सामन्याला सुरुवात करायची. हा नियम आपल्याला प्रत्येकाला माहित आहे. जर फलंदाजाला आपण बाद नाही केलं तर 2 धावांची पेनल्टी असते म्हणून. चला 2 धावांची पेनल्टी. येस, आणि ती खरं तर सुरुवातीलाच तुम्हाला मान्य व्हायला हवी होती. थोडा उशीर झाला, असू दे, हरकत नाही. आणि सामन्याला सुरुवात करूया. इक्वेशन माझ्यापर्यंत पोहोचेल. 2+2 म्हणजे 4 धावा या चेंडूवर इथे मात्र आलेले आपण पाहू शकाल. हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने एक चौकार आला असं म्हणायला हरकत नाही. 35 धावा धावपलकर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. 46 धावांची गरज असताना यानंतर आपल्याला पाहायचं आहे 11 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक 4 चेंडू 11 धावा असं समीकरण मैदानामध्ये आहे. पहिला सामना या स्पर्धेतील रंगतदार अवस्थेमध्ये मित्रांनो आलेला आत्ता आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण. गोलंदाज तयार. यावेळेस राकेश. हा चेंडू मोठा फटका पाहायचाय. झेल यावेळेस घेतला जातो. अप्रतिमरित्या इथे मात्र झेल टिपला गेला आणि ज्या फलंदाजाने विजयाच्या अशा अपेक्षा पल्लवित केल्या होत्या त्या प्रमोद भोईरला मैदान येथे मात्र सोडावं लागतं. गडी क्रमांक 4 बाद होतोय. चौथा हिरवा मानकोली या संघाचा.